मराठा समाजाला SEBCचं आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातल्या इतर जातींचंही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जानेवारीत पहिल्या आठवड्यात 1,00,000 कर्मचारी गावागावात फिरून 15 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करतील. गोखले इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या प्रश्नावलीनुसार मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ही माहिती संकलित केली जाईल. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करताना ज्या त्रुटी काढल्या त्या दूर करून हा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे नवे पुरावे या सर्वेक्षणातून जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स आणि मुंबईच्या IPPS संस्थेनं एक ॲप तयार केले आहे. हे ॲप्लिकेशन सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे असेल. त्यांना युजर ID आणि पासवर्ड दिला जाईल. इंटरनेट कनेक्शन नसलं तरी हे ॲप चालणार आहे. प्रश्नावलीची उत्तरं यात फक्त भरायची असतात. या पद्धतीनं एका कर्मचाऱ्याकडे 200 कुटुंबांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. 36 जिल्हे आणि 27 मनपांसाठी एक स्वतंत्र प्रशिक्षक असेल. उपजिल्हाधिकारी दर्जाचे 3 अधिकारी मास्टर ट्रेनर असतील. ते प्रशिक्षण देतील. तालुका स्तरावरही एक तज्ज्ञ प्रशिक्षक असणार आहे. सर्वच जातींच्या सर्वेक्षणाची मागणी मागासवर्ग आयोगाच्या पूर्वीच्या काही सदस्यांनी केली होती. मात्र त्याबाबत एकमत होत नव्हतं, म्हणून काही सदस्यांनी राजीनामेही दिले होते. मात्र आता खुल्या प्रवर्गातील सर्वांच्या सर्वेक्षणाचा निर्णय झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सूत्रांच्या माहितीनुसार यापूर्वी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या समितीच्या अहवालातून मराठा समाज मागास असल्याचं सुप्रीम कोर्टात सिद्ध करता आलं नव्हतं. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातल्या सर्वच जातींचं सर्वेक्षण करून त्याची तुलना मराठा समाजाशी केली जाईल. या इतर जातींच्या तुलनेत मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या कसा मागास आहे हे या डेटाच्या आधारे सिद्ध केलं जाऊ शकतं. या तुलनात्मक आकडेवारीसाठी इतर जातींच्या सर्वेक्षणाचा पर्याय तज्ज्ञांनी सुचवल्याचंही सांगण्यात येतं. या सर्वेक्षणासाठी राज्यात 1,00,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. शहरी आणि गाव पातळीवर हे सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर महसूल कर्मचाऱ्यांकडे ही जबाबदारी दिली जाईल. जिल्ह्याचे नोडल जिल्हाधिकारी ऑफिसर, एक उपजिल्हाधिकारी सहाय्यक नोडल ऑफिसर असतील. तालुका स्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदारांकडे अनुक्रमे ही जबाबदारी देण्यात येईल.